नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आलेले आहे सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला तर जाणून घेऊया. आज गणपती विसर्जन सणानिमित्त कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे वितरित होणार आणि ऑगस्टचा राहिलेला 14वा हप्ता आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार व कशा पद्धतीने पैसे जमा होणार याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना शब्द दिलेला आहे. गणपती विसर्जन सणानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते नक्कीच होणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आणि नवीन आलेल्या जिल्ह्यांच्या यादीनुसार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण तुमची राहणार नाही व आज तुमच्या खात्यामध्ये पैसे डीबीटी माध्यमाद्वारे जमा होणार की नाही किंवा संपूर्ण अपडेट तुम्हाला समजून जाईल. चला तर महत्त्वपूर्ण आपण माहिती जाणून घेऊया. आज आहे मित्रांनो 5 सप्टेंबर आणि आजपासून गणपती पडायला सुरुवात झालेली आहे. अनंत चतुर्थी जी आहे ती आलेली आहे आणि याच शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे. ऑगस्ट महिना संपूर्ण संपलेला आहे आता आणि अजूनपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा झाले नव्हते, परंतु त्याच्यामागे एक छोटं कारण होतं, ते देखील पुढे तुम्हाला सांगणार आहेच. त्याच्या अगोदर आज ऑगस्टचा महिना देखील चालू झालेला आहे आणि 5 सप्टेंबर आज दिनांक आहे आणि आजच्या तारखेमुळेच तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वितरण करण्यास सुरुवात होणार आहे. गणपती बाप्पा चालले पण पैसे देऊनच, अशा पद्धतीची घोषणा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. चला तर जाणून घेऊया गणपती बाप्पा विसर्जन निमित्त कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार ते तर आपण पाहणार आहोतच. 14वा हप्ता अधिक 15 हप्त्याविषयी देखील अतिशय महत्त्वपूर्ण व लेटेस्ट अपडेट आलेली आहे, ती देखील आपण माहिती पाहणार आहोत. त्याच्या अगोदर गणपती विसर्जन करताना ही एक वस्तू नक्की टाका, याचा लाभ जो आहे तो तुम्हाला शुभ लाभ नक्कीच होणार आहे. ती वस्तू कोणती असणार आहे ती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ नक्कीच पहा. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून होणार पैसे वितरण. मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश. तुमच्या भावाचा शब्द पक्का असतोच, म्हणजेच काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणींचे लाडके भाऊ त्यांनी शब्द दिलेला आहे बहिणींना, आम्ही पैसे देणारच, कुठल्याही प्रकारचा उशीर अजिबात करणार नाहीत. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसारच आता आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण सुरू होणार आहे. कोणाच्या खात्यावर 3000, कोणाच्या खात्यावर 5000, कोणाच्या खात्यावर 5500 रुपयापर्यंत देखील पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे, ती देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच. आता तुम्हाला माहिती असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल तर त्यांच्यामध्ये 1,000 रुपयांची वाढ जी आहे ती झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये देखील हप्त्यामध्ये 1500 ऐवजी 2100 रुपयांची वाढीचा GR जो आहे तो लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि त्यामध्ये वाढ जी आहे ती कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाढून मिळणार ती देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार 14वा हप्ता वाटप वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीमध्ये नवीन यादी जाहीर झालेली आहे. एकूण 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. प्रथम या 20 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. हे जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे हे जिल्हे एकदा नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट समजून जाईल आज पैसे वितरण होणार का, किती होणार, कशा पद्धतीने होणार आणि डीबीटी माध्यमाद्वारे पैसे कुठपर्यंत आलेले आहेत आणि कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे ते केलं जाणार ते देखील आपण माहिती नक्की जाणून घेणार आहोत. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरण करण्यास झाली सुरुवात. बहिणी झाल्या आनंदी आणि बहिणींचा सण नक्कीच गोड होणार आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. तर आजपासून पैसे एकूण 3 टप्प्यामध्ये वितरण जे आहे ते सुरुवात झालेलं आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, हे 3 टप्पे जे आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत, कारण की याच्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे. तुमच्या भावाचा शब्द आहे 100% पैसे देणारच आणि त्या शब्दाचं पालन करून त्यांनी पैसे जे आहेत ते आजपासून 3 टप्प्यामध्ये वितरण करण्यास सुरुवात केलेली आहे. चला तर जाणून घेऊया हे 3 महत्त्वपूर्ण टप्पे नेमकं कोणते आहेत आणि कशा पद्धतीने पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार अदिती तटकरे ज्या की महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनी आदेश दिलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलेलं आहे. 14वा हप्ता तर द्याच, परंतु 14व्या हप्त्यासोबतच 15वा हप्ता देखील लाडक्या बहिणींना, माझ्या बहिणींना नक्कीच मिळालेला पाहिजे. कुठल्याही प्रकारची दिरंगाई, उशीर अजिबात करू नका व याचं देखील सांगितलेले आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं महिला व बालविकास
बालविकास मंत्री यावर काय म्हणाल्या, तर अदिती तटकरे ज्या की महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे, आम्ही पैसे पाठवण्यास सक्षम आहोत, आम्ही पैसे पाठवण्याची संपूर्ण तयारी नक्कीच केलेली आहे आणि आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. थोडक्यात काय, तर महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पैशांचा पाऊसच होणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. चला तर जाणून घेऊया पैसे लाडक्या बहिणीचे नेमकं कुठपर्यंत आलेले आहे. तर मी दुसरा आदेश दिलेला आहे महाडीबीटी संघ. आता महाडीबीटी काय आहे, तर हे पहा पैसे ज्याचं वितरण जे आहे ते महाडीबीटी तर्फेच केलं जात असतं आणि त्याच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होत असतात आणि त्यामुळेच महाडीबीटीला देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील आदेश देण्यात आलेले आहेत की महाडीबीटीद्वारे पैसे जे ट्रान्सफर करून टाका. त्यांनी चेकवर सह्या केलेल्या आहेत की पैसे जे आहे ते मंजूर करत आहोत आम्ही. लाडकी बहीण योजनेचा 14वा आणि 15वा हप्ता हे 2 हप्ते मिळून आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वितरण करण्यास सुरुवात करणार आहोत. अशा पद्धतीचे आदेश देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत व महाडीबीटीने पैसे सोडलेले आहेत. परंतु काही निवडक बँकांमध्ये अगोदर सोडलेले आहेत, जिल्ह्यांच्या याद्या त्यांच्याकडे दिलेल्या असतात आणि त्या जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण तुमच्यापर्यंत केलं जात असतं. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. हे जिल्ह्यांच्या यादीमध्ये कशा पद्धतीने पैसे वितरण करण्यात येणार आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते तुम्हाला मिळणार आहेत ते देखील आपण माहिती पाहणार आहोत. चला तर पार्ट 3 कडे. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आत्ताच आदेश दिलेले आहेत. सर्व बँका, महिला व बालविकास मंत्री, डीबीटी संघ यांना आदेश देण्यात आलेले आहेत आणि बँकेने देखील यादी जाहीर केलेली आहे. या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण व या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे ते नक्कीच केलं जाणार आहे. अतिशय ओरिजिनल आणि क्वालिटी अपडेट आपल्याकडे आलेले आहे आणि अपडेट माहिती जर तुम्हाला आवडत असेल लगेच चालूमध्ये व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं आहे, कारण की आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या 8 बँका अतिशय महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत, कारण याच 8 बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आता यामध्ये कोणत्या बँका असणार आणि बँकेमध्ये येत्या 3 दिवस सलग प्रचंड गर्दी राहणार आहे. आता याचं कारण म्हणजे काय, तर 14 हप्ता तर तुम्हाला मिळणार आहेच, यामध्ये 15वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि काही लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, सर आम्हाला 13वा हप्ता मिळाला नाही, त्याचं काय, तर हे पहा 13वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा केला जाणार आहे. तो देखील सोबतच म्हणजे एकूण 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे. चला तर बँका जाणून घेऊया आणि याच्यानंतर 20 जिल्ह्यांची यादी जी की सर्वात महत्त्वपूर्ण यादी आहे ती देखील आपण नंतर लगेच पाहणार आहोत, व्हिडिओच्या मध्येच पाहणार आहोत. तर महत्त्वपूर्ण म्हणजे 8 बँका आहेत. यामध्ये सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, आपली सर्वांची आवडती बँक. आणि त्याच्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. पोस्टाची बँक असेल तरी देखील त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर मिळणार आहे किंवा पैसे आजपासून ते बँकेमध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे. मग इतर बँका तर आहेतच, बँक ऑफ महाराष्ट्र देखील आहे, परत सेंट्रल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे आणि सोबतच तुम्हाला इंडियन बँक देखील ओव्हरसीज बँक आहे. तर अशा पद्धतीने या बँका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की गव्हर्नमेंटच्या बँका असल्यामुळे गव्हर्नमेंटचे पैसे सर्वात अगोदर याच बँकेमध्ये येत असतात. तर आत्ताच मिळाल्या अपडेटनुसार 14 हप्त्यासंदर्भात, तर 14 हप्ता किती मिळणार आहे, तर 20 जिल्ह्यामध्ये एकूण 3,000 रुपये जे ते आजपासून वितरण करण्यास सुरुवात होणार आहे. 3,000 रुपयांचा निधी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आता 3,000 रुपये कशामुळे, तर हे पहा 14वा अधिक 15वा हप्ता असे मिळून 2 हप्ते जे ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपयाची प्रचंड मोठी रक्कम जे ती वितरण करण्यात येणार आहे. ही रक्कम जे ती नक्कीच लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची ठरणार आहे, कारण की आतापर्यंत लाडक्या बहिणींना भरपूर वेळेस पैसे मिळाले होते, परंतु 1,500 रुपये मिळाले होते, परंतु यावेळेस तसं नाही, डायरेक्ट 3,000 रुपये 2 हप्ते एकत्रित कुठल्याही प्रकारचा उशीर न करता हे पैशांचं वितरण तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. आणि याच्यामध्येच मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे 14वा हप्ता वाटप संदर्भात. आजपासून हप्ता वाटप तर नक्की होणार आहेच, परंतु त्यामध्येच त्यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीच्यानुसार पात्रता यादी, अपात्रता यादी व पेंडिंग यादी या 3 याद्या ज्या असणार आहेत त्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की याच यादींच्यानुसार पैशांचं वितरण जे ते डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे करण्यात येणार आहे व याच्या याद्या देखील मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेल्या आहेत. ही यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लगेच खाली तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही यादी देखील मी देणार आहे. त्याच्या अगोदर जाणून घेऊया पात्रता यादीमध्ये नेमकं कोण आहे, अपात्रता यादीमध्ये नेमकं कोण आहे आणि पेंडिंग यादीमध्ये नेमकं कोण आहे. तर हे पहा, ज्या लाडक्या बहिणी सर्व ओरिजिनल माहिती आहे त्यांची सर्व ओरिजिनल दिलेले, कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेट डॉक्युमेंट त्यांनी दिलेलं नाही, अशा सर्व लाडक्या बहिणींची नावं पात्रता यादीमध्ये आहेत. परंतु काही लाडक्या बहिणींनी डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन किंवा उत्पन्न जरी 8 लाख असेल तरी 2-2.5 लाख रुपये दाखवून
पाहून अशा गोष्टी केलेल्या आहेत, तर अशा लाडक्या बहिणी अपात्रता यादीमध्ये येणार आहेत ना, व त्यांना 14वा हप्ता जो तो अजिबात मिळू शकत नाही. परंतु त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला, कारण पेंडिंग यादीमध्ये जर तुमचं नाव गेलेलं असेल हुकून चुकून, तर त्यामध्ये देखील आता पेंडिंग यादी सर्व क्लिअर केल्या जाणार आहेत व 14वा अधिक 15वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे. व पाहूया, चला तर जाणून घेऊया 20 जिल्ह्यांची यादी. आता हे 20 जिल्हे कोणते आहेत आणि कशा पद्धतीने पैशांचं वितरण करणार आहे. तुमच्यासमोर आहे महाराष्ट्राचा नकाशा. तुमच्या जिल्ह्याचं नाव येता क्षणी व्हिडिओला लाईक लगेच करायचं आहे, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला एक्झॅक्ट पैसे किती तारखेला भेटणार ते आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक पहा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव येता क्षणी व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं, जेणेकरून आम्हाला देखील कळेल की तुम्हाला पैशांची गरज आहे की नाही. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो सुरुवात कुठून केली जाणार आहे. भरपूर महिला विचारतात सर आमच्या जिल्ह्यापासून सुरुवात करा, आमच्या जिल्ह्यापासून, परंतु त्यांनी अखेर सांगितलेलं आहे सुरुवात आज यावेळेस होणार आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरवरून. आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून 13वा हप्ता मिळण्यास या जिल्ह्यामध्ये उशीर झाला होता. आणि या कारणास होता 13वा अधिक 14वा अधिक 15वा हे तीनही हप्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर आहे, नाशिक आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, सोलापूर, धाराशिव व लातूर आणि सोबतच परभणी साईडला देखील आज पैसे जे ते वितरण केले जाणार आहेत. आज या जिल्ह्यांचे 12 जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो. एकूण आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्हे या उपक्रमामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आता उद्या कोणते जिल्हे असणार? उद्या देखील काही महत्त्वपूर्ण जिल्हे नक्कीच असणार आहेत. त्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर साईडला देखील उद्या 100% पैसे जे ते वितरित केले जाणार आहेत. भंडारा असेल, गोंदिया किंवा गडचिरोली साईड असेल. आणि परवा दिवशी असणार आहे सर्वात मोठे जिल्हे पुणे शहर, पुणे उपनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. परंतु या 3 दिवसामध्ये जर तुम्हाला पैसे आले नाही तर मग काय करायचं ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे. पैसे जर येत नसतील किंवा आले नाही तर नेमकं काय करायचं ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण व स्पेशल गिफ्ट वितरण करणार आहे शासनातर्फे, कारण की महिलांसाठी 5 मोठे गिफ्ट जे आहे ते जाहीर झालेले आहेत. तर हे गिफ्ट कशामुळे मिळणार आहेत? तर हे पहा, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेलं असतं आणि त्या संदर्भातच तुम्हाला गिफ्टचं वितरण देखील त्याद्वारेच केलं जातं. म्हणजेच काय, तर जेव्हाही कोणत्या योजनेला वर्ष पूर्ण होतं तेव्हा शासन ते वर्ष पूर्ती किंवा एक वर्ष पूर्ण करण्यासाठी नक्कीच काय आनंद साजरा करत असते. आणि त्यामध्येच आता लाडकी बहीण योजनेचे 12 हप्ते पूर्ण झाले म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्या निमित्तच आता लाडक्या बहिणींना 3 मोठे जबरदस्त गिफ्ट जे आहेत वितरण केलं जाणार आहे, ते सुद्धा शासनाच्या 100% सबसिडीच्या अंतर्गतच. तर सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे शासनातर्फे लाडक्या बहिणींना. तर यामध्ये असणार आहे सिलाई मशीन योजना. अतिशय जबरदस्त बहुप्रतीक्षित योजना जी आहे ती भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी सिलाई मशीन योजनेची प्रतीक्षा करत होत्या आणि आज तो दिवस अखेर उजडलेला आहे. शासनाने सिलाई मशीन वितरण संदर्भात सूचना आणि GR देखील जाहीर केलेला आहे. तो GRही आपण पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर मित्रांनो, सिलाई मशीन मिळण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आणि सिलाई मशीन कशा पद्धतीने मिळणार आहे ते अगोदर आपण जाणून घेऊया. तर महत्त्वपूर्ण म्हणजे सिलाई मशीन जर पाहिजे असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहेच. आणि हा अर्ज कशा पद्धतीने करणार आहे तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जावं लागणार आहे. आता याचे फॉर्म किती तारखेपासून चालू होणार आहेत तर येत्या 3 दिवसामध्ये शिलाई मशीन योजना जी आहे ती त्याचे फॉर्म भरण्यास चालू होणार आहे. आणि त्याच्या अंतर्गतच तुम्हाला त्यामध्ये तुमचं फक्त उत्पन्नाचा दाखला असेल, सोबतच कुपन किंवा आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला त्यामध्ये द्यायची आहे व तुम्हाला सिलाई मशीन चालवता येते की नाही त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. जर तुम्हाला सिलाई मशीन चालवता येत असेल तरच तुम्हाला 15,000 रुपयांची सिलाई मशीन जी आहे ती डायरेक्ट सबसिडी 100% सबसिडीमध्ये वितरित केली जाणार आहे. याच्यानंतर दुसरं गिफ्ट आहे सौर ऊर्जेवर चालणारा सौर ऊर्जेचा पंखा. आता भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न होता, हा नवीन योजना आलेली आहे का? तर हो मित्रांनो, नवीन 100% तुमच्या घराचा लाईट बिल वाचवण्यासाठी म्हणा किंवा शासनाने लाईटीचा वापर कमी व्हावा व सौर ऊर्जेवर जास्त ऊर्जा तयार व्हावा यासाठी त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारा विजेचा पंखा जो आहे तो तुम्हाला वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि याच्या अंतर्गतच तुम्हाला लवकर 2 ते 3 दिवसामध्येच या फॅनचे देखील फॉर्म जे ते चालू होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जास्त काही लागणार नाही, फक्त तुमचं आधार कार्ड आणि तुम्हाला आधार कार्डसोबत कुपनाची झेरॉक्स देखील तुम्हाला त्यामध्ये जोडायची आहे. तुम्हाला देखील सौर ऊर्जेचा पंखा जो 100% मिळून जाणार. एक 3,000 रुपयाचा सौर ऊर्जेचा पंखा जो आहे तो फ्रीमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे मित्रांनो असणार आहे पैठणी साडी. आता भरपूर लाडक्या बहिणी विचारतात सर पैठणी साडी कशा पद्धतीने मिळणार? तर लक्षपूर्वक ऐका, पैठणी साडी तुम्हाला मिळणार आहे आनंदाचा शिधा. आपण तुम्हाला माहीत असेल कुपनावर जशा पद्धतीने कोणत्याही सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरित केला जातो, त्यामुळेच आता गणपती सणानिमित्त लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा मिळणार आहे
रेशन कार्डवर आणि त्यामध्येच तुम्हाला पैठणी साडी देखील येणार आहे. डायरेक्ट तुमच्या नावानेच पैठणी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा. पैठणी साडीविषयी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा त्याच्याविषयी माहिती आपण जे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच देणार आहोत. तर आता महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं आणि काय केल्याच्यानंतर पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर हे पहा, सर्वात प्रथम तुम्हाला आधार कार्डची KYC जी आहे की नाही ती जे चेक करायचं आहे. कारण की भरपूर लाडक्या बहिणी आधार सेटिंग जे केलेली नसते किंवा केलेली जरी असेल तरी त्यामध्ये भरपूर दिवसापासून ती ॲक्टिव्ह नसते किंवा डिॲक्टिवेट झालेली असते. तर त्यासाठी तुम्हाला आधार सेटिंग नक्कीच करायचं आहे. आधार सेटिंग केलं की त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. याच्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये KYC करायची आहे. जसे की पोस्ट बँक झाले, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, तर या बँकेमध्ये जर तुम्ही KYC केलेली असेल तर 100% पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात असतात. परंतु जर KYC नसेल तर पैसे पडण्यास थोडीशी अडचण येते किंवा अकाउंट जे ते होल्डवर पडू शकते. आणि त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर देखील KYC ऑप्शन आलेलं आहे. ते सध्या चालू झाले नाही, पण चालू होता क्षणी आपण त्याच्याविषयी माहिती तुम्हाला नक्कीच देणार आहोत आणि त्यामध्येच तुम्हाला पैसेसुद्धा मिळून जातील. आणि त्यात महत्त्वपूर्ण म्हणजे अंगणवाडी सेविकाच्या तुमच्या दारी निघालेल्या आहेत, तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे. तुमच्याकडे तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट असेल, रेशन कार्ड असेल किंवा कुपन असेल, या 2-3 गोष्टी नक्की 100% येऊन तुमच्या गावातल्याच ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या तुमच्या घरी येणार आहेत व सर्व गोष्टी चेक करून तुम्हाला 15 हप्त्यासाठी अप्रुव्हल देणार आहेत. म्हणजे 15 हप्ते तुम्हाला तरच मिळणार आहे त्यांनी ओके केल्याच्या नंतरच. आणि आम्ही देखील तुम्हाला नक्कीच मदत करणार आहोत. 12वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल किंवा 14 हप्ता असेल मिळण्यासाठी. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमचे नावं जे आहे ते वरपर्यंत नक्कीच पोहोचवू. आणि तुम्हाला देखील आता 3000 रुपये जे ते आजपासून जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे. जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला 100% दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मेसेज जे आहे ते आजपासून पडायला लाडक्या बहिणीच्या खात्यावर सुरुवातच झालेली आहे. 3000 कोणाच्या खात्यावर, 5000 कोणाच्या खात्यावर, 6000 कोणाच्या खात्यावर, 7000 रुपयापर्यंत देखील जर मागील हप्ते पडले नसतील तर ते देखील जमा केले जाणार आहेत. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली हाईपचं ऑप्शन दिसत असेल त्याला देखील एकदा क्लिक करा, जेणेकरून आम्हाला तुमचा सपोर्ट नक्की 100% समजेल. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.